नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत बारामती कुस्ती केंद्र येथे. मुंबई महापौर केसरी, पुणे महापौर केसरी, अनेक किताबाचा मानकरी भारतमधने असतात. रोज 2 टाइम प्रॅक्टिस पैलवानांची घेत असतात आणि प्रॅक्टिस कशी चालते, पैलवान कसे सराव करतात, किती मुलं तालमीत आहेत, याच्याबद्दल भारतशी आपण संवाद साधूया. भारत, नमस्कार. नमस्कार. किती मुलं आहेत तालमीत, कशी प्रॅक्टिस चालते? मुले 60 मुलं इथं, बारकी मोठी धरून. सकाळनं पाट 4ला उठतात पोरं, फ्रेश होत्यात 4:30ला. 700-800 सपाट्या मारून रनिंग 5-6 किलोमीटरला नेतो. संध्याकाळी 3 वाजता चालू होती. 700-800 बैठक मारून लढते. मॅट 3 दिवस, माती 3 दिवस. सकाळी 4:30ला उठून 5ला लाईनिंग होत असेल. रनिंगला कुठे जाता? रनिंगला MIDC जातो. अरे बापरे, रनिंगला MIDC. आणि तिथून तालमीत आल्यानंतर ना काय कसा व्यायाम चालतो, किती वेळ चालतो, किती वाजेपर्यंत व्यायाम चालतो? 3 तास तरी चालू राहतो रुटीन. 3 तास. कशी? सकाळचं 4:30ला उठावलं तर 5 वाजेपर्यंत लाईनअप होती. लाईनअप वरनं सपाटी बिपाटी 6 वाजेपर्यंत 1 तास सपाटी मारून घेतो त्यांच्याकडून 700-800. तिथनं पुढे रनिंग पिनिंग घेतो. एका 5-6 किलोमीटर रनिंग वरनं आले की डिप्स 300 घेतो. मग संध्याकाळी पुन्हा 3 वाजता उठून 700-800 बैठक मारून लढते घेतो तासभर. सकाळची लढत वगैरे असते का, डाव प्रॅक्टिस असते का? सकाळची डाव प्रॅक्टिस सकाळची असते. सकाळची डाव प्रॅक्टिस करून 20-20, 30-30, 40-40 वेळा पोरांकडून चढून घेतो. प्रत्येक मुलांकडनं 30 वेळा, 40 वेळा? प्रत्येक मुलांकडून. पोरांना ज्याला करायचंय तो चढतोय 50-40 वेळा. ज्याला पहिला व्हायचंय त्याला करावंच लागतं. लहान मुलं किती या वयाची? लहान मुलं ह्या वयाची लहान मुलं माझ्याकडं 35 ते 40 पोरं आहेत ह्या लहान वयाची. 35 पोरं आहेत. आणि हा. मोठे किती आहेत? मोठी 30-35 आहेत. जवळ 70-80 मुलं आहेत. हो. आणि संध्या शाळेला वगैरे जात असेल? शाळेला सकाळची मी त्यांना बारक्यांना एवढी बारक्यांची प्रॅक्टिस घेत नाही. सकाळची मोठ्यांची घेतो, का की त्यांना शाळेत जावं लागतं. शाळेत झोपत्यात पोरं, त्याच्यामुळे मी काय पोरांवर सकाळचं काय ही करत नाही, ताण देत नाही त्यांना. आणि मग संध्याकाळचं शेड्यूल कसं असतंय? दुपारी मुलं शाळेत आल्यावर झोपतात, किती वाजता उठतात? संध्याकाळचं कितीला शेड्यूल चालू होतं? सकाळचं नाही, संध्याकाळचं. संध्याकाळचं 3 वाजता चालू होतं. 3-3:30ला बैठक होती. 4ला लढती चालू होती. आता संध्याकाळची किती बैठक घेतो? संध्याकाळी 700-800 बैठक घेतो मी. आणि त्यानंतर ना लढते ही जांग घालून लढते ही घेतो पोरांच्या मी. आपल्याकडे मॅट, माती आखाडा अत्यंत सुंदर आहे. महाराष्ट्रातली 1 नंबरची तालीम म्हणजे बारामती कुस्ती केंद्र. अत्यंत सुंदर, अत्यंत स्वच्छ. कधीही तुम्ही बघायला या. फार स्वच्छता आहे आणि फार सुंदर तालीम आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी फार सुंदर काम केलेलं आहे तालमीचं. आणि खरोखर मी महाराष्ट्रभर फिरत असतोय, पण अशी तालीम, बारामती कुस्ती केंद्रासारखी तालीम महाराष्ट्रात कुठेही नाहीये. एवढी सुंदर आणि एवढी स्वच्छ भारत मधने त्यांच्या सगळ्या सहकार्याने ठेवलेली आहे. माती आखाडा सुद्धा आहे आणि मॅट आखाडा सुद्धा मोठा आहे. मॅट हॉल सुद्धा मोठा आहे आणि मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा आहे इथेच. मॅटवर प्रॅक्टिस कधी असते, किती वाजता? मॅटवर 3 दिवस मॅटवर असते. सोमवार, 3 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मॅटवर आणि 3 दिवस मातीत लढते असते. मग आता स्पर्धा आलेल्या आहेत, निवड चाचणी स्पर्धा झाल्या बारामती तालुक्याच्या. आता पुणे जिल्ह्याच्या निवड चाचणी स्पर्धा कुठं आहेत, काय सांगू शकाल? आता तर अजून फिक्स नाही कुठे पुणे जिल्ह्याची चाचणी, पण एवढ्या 5-6 दिवसात होईल फिक्स कुठं पुणे जिल्ह्याची चाचणी. आपल्या तालमीतील किती मुलं जिल्ह्याला बसलेली आहेत? 9 जण बसले. आता कोण कोण आहे, नाव सांगू शकतो? रोहन जाधव, महेश खोमने, दादा हरे, वायशे, 9 जण बसले. आता आणि लहान गटात बी 7-8 जण बसले. आता त्यांची प्रॅक्टिस कशी जोरात आहे? त्यांची प्रॅक्टिस जोरात आहे. मेहनत पोरं करतात. प्रॅक्टिस ही सगळी करतात. सामना आले त्यामुळे सगळी प्रॅक्टिस तयारीत आहे सगळी पोरं. सामने आलेले आहेत आणि विशेष म्हणजे भारत मधने वस्तात अजूनही प्रॅक्टिस मध्ये आहेत, अजूनही कुस्त्या करतात.
मागल्याच आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यात कुस्तीचं मैदान झालं, तिथं भारत मधमावसाची कुस्ती होती. कोणाबरोबर होती कुस्ती? ऋतुराज पाटला संघ होते. ऋतुराज पाटील महाराष्ट्र केसरी यांच्याबरोबर कुस्ती झालेली आहे. आणि आता एक मोठं मैदान आहे 18 जानेवारीला, भारतातलं नंबर 1चं मैदान कर्नाटकात बेळगावच्या पुढं आहे. 17 17ला दादा शेळकेवर कुस्ती आहे, 18ला माऊली जमदाडेवर कुस्ती आहे, 26ला योगेश पवार संघ कुस्ती आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानबरोबर लढलेले भारत मधने असतात. जवळजवळ 13-14 वर्ष होऊन गेलेली 1 नंबर 2 नंबर 1 नंबरच्या जोडीत खेळतात. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगावकडे फार मोठं नाव आहे. आणि इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातही फार मोठं नाव आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातही मोठं नाव आहे. आणि 18 तारखेचं मैदान विशेष भारत 1 नंबरचं मैदान घेतलेलं. काय सांगाल त्याबद्दल? 18 तारखेचं मैदान सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या कुस्ती आहेत सगळ्यांच्या. ऋतुराज पाटील, सिकंदरी, काय बक्षीस बुलेट आहेत, गाड्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे थार गाडी आहे, बुलेट आहे, ट्रॅक्टर ठेवलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे, भारतातले सगळे टॉपचे पैलवान बेळगावचे तिथं लढणार आहेत. 18 तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि तिथं मुंबई महापौर केसरी भारत मधने आणि माऊली जमदाडे अशी कुस्ती त्या मैदानात आहे. आणि सगळ्यांनी त्या मैदानाला या. आपल्या तालमीतील रोहन जाधव यांचा नंबर बसलेला आहे. रोहन, आपण थोडं पुढे काय सांगाल, कशी प्रॅक्टिस चालू आहे? काय भारत भाऊ सकाळी 4:30 वाजता उठवते, सपाटी होती, रनिंग तिथनं एमआयडी नाही येतात, तिथनं मग आले की डिप्स असते 300 झाले की मग ट्रेचिंग हे करून सकाळची लढत कशी चालते? म्हणजे सकाळी practice नाही, कशी? संध्याकाळी लढत घेतलं भारत. लढत संध्याकाळी, सकाळची फक्त रनिंग, सपाटी होती, पीटी होती मॅटवर, दोर वगैरे किती वाजता? 20 वेळा पोर चढते. अजून कोणाचा नंबर बसलेला? दादा हरे. दादा हरे गुणवडी गावचा सुपुत्र, एक गरीब घरातला मुलगा. त्यांचाही जिल्ह्याला म्हणजे तालुक्याला नंबर बसलेला, जिल्ह्याला निवड झालेली आहे. दादा काय सांगाल? भारत भाऊ चांगली प्रॅक्टिस घ्यायची. 4:30ला उठावतात, 5 वाजता 6 वाजेपर्यंत सपाटी होती 1 तासभर. रनिंग बिनिंग एमआयडी नेसतात भारत भाऊ आम्हाला. धाव प्रॅक्टिस दोरही होतो सकाळचा. संध्याकाळच्या लढती असतात बैठक मारून. तेवढंच. वडील काय करतात तुमचे? वडील रिक्षा चालवतात, मालवाहतूक रिक्षा चालवतात. अत्यंत गरीब परिस्थिती, मी मैदानलाही सांगत असतोय. गरीब घरातला मुलगा, कुस्त्या फार चांगल्या करतोय. जिल्ह्याला जवळजवळ लहान मोठे 13-14 मुलांचे नंबर बसले. त्या सगळ्यांना आपली कुस्ती युट्यूब चॅनल कडून शुभेच्छा देऊया. लहान गटात संकेतचाही काल नंबर बसलेला आहे. कुठून खेळला, कसा? इंदापूर तालुक्यात मी खेळलो हा, आणि माझे चांगल्या पोरांपूर कुस्ती झाले. मी चांगली बी कुस्त्या काढल्या. किती कुस्त्या करावं लागल्या काल? 3 कुस्त्या. प्रॅक्टिस कशी घेत आहेत भारत मध्ये? चांगली प्रॅक्टिस घेतात, बारक्याची मोठ्याची असते. अजून स्वराज जगदळे पैलवान आहेत. काय झालं? बसला नंबर कितवा? पहिला. आता जिल्ह्याला तयारी कशी चालू आहे जिल्ह्याची? चालली प्रॅक्टिस चालू आहे नक्की? हा. लहान मोठे मुलं चांगली प्रॅक्टिस करतात. आणि माझं सगळ्या पैलवानला एक ही विनंती आहे, बारामती तालुक्यातील एक वेळेस बारामती कुस्ती केंद्र नक्की बघायला या. फार सुंदर आहे, स्वच्छता फार चांगली आहे. आणि भारत मधने प्रत्येक पैलवानाकडून म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतात आणि स्वतः लक्ष देत आहेत 2 टाइम. या सगळ्या पैलवानला मी पुढच्या स्पर्धेसाठी, जिल्ह्याच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.